नमस्कार मित्रांनो, मी निखिल पातोन माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण शिकणार आहे गुणाकार। ठीक आहे, गुणाकार समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघावा। माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल ते सबस्क्राइब अवश्य करून घ्या। ठीक आहे, आज आपण बघणार आहे गुणाकार। गुणाकार तुम्हाला शिकण्यासाठी हा टेबल समजणे गरजेचे आहे खूप। ठीक आहे, हा टेबल जो आहे तो तुम्हाला चिन्ह टेबल आहे, आणि की मॅक्झिमम मुलांना गुणाकार येतो कधी कधी पण चिन्हच नाही समजत। ठीक आहे, हा चिन्हाचा टेबल समज तुम्हाला फार गरजेचं आहे। बघा, इथं आहे पहिल्या संख्येचे चिन्ह, इथं आहे दुसऱ्या संख्येचे चिन्ह, आणि तिसऱ्या कॉलममध्ये आहे उत्तराचे चिन्ह। ठीक आहे, जेव्हा बघा पहिली संख्या जी असते म्हणजे पहिली संख्या अधिक आणि दुसरी काय असते अधिक, त्या उत्तराचे चिन्ह काय असते तर अधिकच असते। ठीक आहे, म्हणजे काय तर अधिक गुणिले अधिक, तर उत्तर काय असते आपलं अधिक। अधिक गुणिले का अधिक काय असते, उत्तर काय असते आपलं अधिक असते। ठीक आहे, नंतर बघा पहिल्या संख्येचे चिन्ह अधिक आणि दुसऱ्या संख्येचे चिन्ह काय असते वजा, म्हणजे काय अधिक गुणिले वजा, तेव्हा उत्तर काय असते आपलं, तर उत्तर असते आपलं वजा। उत्तर काय असते आपलं वजा असते। ठीक आहे, नंतर बघा पहिल्या संख्येचे चिन्ह असते वजा आणि दुसऱ्या संख्येचे चिन्ह काय असते अधिक, म्हणजे काय वजा गुणिले अधिक, तेव्हा उत्तर काय येते आपलं तर वजा असते। तेव्हा उत्तर काय असते आपलं वजा असते। नंतर चौथं बघा वजा गुणिले वजा, म्हणजे पहिली संख्या असते आपली वजा आणि दुसरी बी संख्या काय असते आपली वजा, जेव्हा वजा गुणिले वजा असते तेव्हा उत्तर असते आपलं अधिक। तेव्हा उत्तराचे चिन्ह काय असते आपलं अधिक। म्हणजे बघा जेव्हा गुणताना दोन्ही संख्ये चिन्ह जर सारखे असतील, म्हणजे पहिली बी अधिक आणि दुसरी पण अधिक, किंवा पहिली बी वजा आणि दुसरी बी वजा, तेव्हा उत्तराचे चिन्ह काय असते अधिक राहते। जेव्हा गुणाकार करताना दोन संख्ये चिन्ह म्हणजे एकाचं अधिक एकाचं वजा, किंवा एकाचं वजा दुसरीचं अधिक असं राहते, तेव्हा आपलं उत्तराचे चिन्ह काय असते तर वजा राहते। ठीक आहे, या टेबलवर आपला गुणाकार टॉपिक आहे। ठीक आहे, आता आपण बघू गुणाकार। बघा गुणाकार आता एक एक टॉपिक मध्ये तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे, बघा आता गुणाकाराचा टाईप फर्स्ट। ठीक आहे, साधा गुणाकार बघणार आपण टाईप फर्स्ट गुणाकाराचा। बघा आता पहिला गुणा टॉपिक 83 गुणिले 5, काय आपलं 83 गुणिले 5 करू आपण आता। 83 गुणिले 5, 83 गुणिले 5। बघा गुणाकार करताना हा 5 आता 3 ला गुणतो। बघा 5 त्रिक किती 15, 5 त्रिक 15, 15शी 5 हातचा आला 1। ठीक आहे, नंतर आता 5 8 ला गुणतो, 5 8 40 आणि 1 41 झालं आपलं हे उत्तर। ठीक आहे, आता सेकंड बघू काय तर सेकंड गुणा 453 गुणिले 69। ठीक आहे, 453 गुणिले 69। ठीक आहे, 453 गुणिले 69। ठीक आहे, गुणाकार करताना बघा 69 म्हटलं पहिले 9 न गुणून घेऊ, कोणाला 3 ला 5 ला आणि मग 4 ला, नंतर आपण 6 न गुणून घेऊ, 3 ला 5 ला आणि 4 ला, एक एक अंकाने गुणून घ्यायचं, पहिले 9 न गुणू आपण। बघा 9 त्रिक 27, 27शी 7 हातचे आले 2। ठीक आहे, नंतर बघा आता 9 5 45, 9 5 45। ठीक आहे, एक मिनिट काय बघा 9 त्रिक 27, बघा 9 त्रिक 27, 27शी 7 हातचे आले 2। ठीक आहे, 9 5 45, 45 आणि 2 किती 47, 47शी 7 हातचे आले आता 4। ठीक आहे, नंतर बघा 9 चूक 36, 36 आणि 4 40, हे काय 9 न गुणलं आपलं तर उत्तर आहे 40 77। आता आपण 6 न गुणू, 6 कितव्या क्रमांकाला आहे तर दुसऱ्या क्रमांकाला आहे। ठीक आहे, तर आपण बी दुसऱ्या क्रमांकापासूनच गुणाकार करायचा, म्हणजे काय पहिली जागा सोडून द्यायची, मग इथं काय टाकायचा अधिक। ठीक आहे, कोणी इथं शून्य पण टाकतो। मग आता 6 न गुणू, 6 त्रिक 18, 18शी 8 हातचा आला 1। नंतर बघा 6 पंच 30 आणि हा 1 31 हातचे आले 3, 6 चूक 24 आणि 3 किती 27 झाला। आता बघा पहिला काय 9 न गुणलं मग 6 ने गुणलं, याची बेरीज करून घ्या, 7 अशी 7, 7 आणि 8 15, 15शी 5 हातचा आला 1, 1 आणि 1 2, 7 आणि 4 11, 11शी 1 हातचा आला 1, 2 आणि 1 3। आपण बेरीज या टॉपिक मध्ये बेरीज बघितली आहे, तुम्हाला माहिती आहे बेरीज कशी करतात। ठीक आहे, बघा आता 938 गुणिले 102, 938
गुणिला 102 गुणिला 102. ठीक आहे. बघा आता 2 न गुणून घेऊ पहिले. बघा 2 ने 8ला गुण बघा किती, 2 16, 16शी 6 हातचा आला 1. ठीक आहे. 2 6 आणि 1 7. ठीक आहे. नंतर 2 9 18. ठीक आहे. नंतर शून्यानं कोणीही संख्येला गुणलं, शून्याने कोणीही संख्येला गुणलं उत्तर काय येते 0. मग शून्याने गुणून काही फायदा नाही. आता 1 न गुणू, मग 1 कितव्या क्रमांकावर आहे, तिसऱ्या. म्हणजे आपले उत्तर बी काय होईल, तिसऱ्या क्रमांकापासून सुरू होईल. म्हणजे काय 1 आणि 2 जागा सोडून द्या, म्हणजे आपलं उत्तर तिसऱ्या क्रमांकापासून सुरू आहे. ठीक आहे. 1 8 8 म्हणजे 1 न कोणीही संख्येला गुणलं उत्तर काय येते, तेच संख्या येते. ठीक आहे. आता आपली बेरीज 6शी 6 7शी 7 8 आणि 8 16, 16शी 6 हातचा आला 1 3 आणि 1 4 आणि 1 5 9शी 9. हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. आणखी बघू आपण 2 एक्झाम्पल मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. बघा काय 4503 गुणिला 321. ठीक आहे. बघा 4503 गुणिला 321. ठीक आहे. बघा आता 1 न कोणीही संख्येला गुणलं तर उत्तर काय येते तेच. म्हणजे 1 न 4503ला गुणलं तर उत्तर काय येते 3. म्हणजे 1 3 3 हा 0 1 5 5 1 4 4. ठीक आहे. आता 2 ने गुणू. बघा 2 3 6 पण 2 कितव्या क्रमांकावर आहे, दुसऱ्यात. आपलं उत्तरही काय दुसऱ्या क्रमांकापासून, म्हणजे पहिली जागा सोडून द्या. ठीक आहे. बघा 2 3 6 2 गुणिला 0 तर 0. 2 5 10 10शी किती 0 हातचा आला 1. बघा 4 2 8 आणि 1 9. ठीक आहे. बघा पहिले 2 3 6 2 न 0 गुणलं 0. 2 5 10शी 0 हातचा आला 1. 2 चूक 8 आणि 1 9. आता बघा 3 3 कितव्या क्रमांकाला आहे तर तिसरा. म्हणजे आपलं उत्तर बी काही तिसऱ्या क्रमांकापासून 1 2 तिसऱ्या क्रमांकापासून आपलं उत्तर येईल. बघा 3 3 9 3 0 0. ठीक आहे. 3 5 15 हातचा आला आपला 1. 3 चूक 12 आणि 1 13. ठीक आहे. अशा प्रकारे आपण 1 न गुणलं 2 ने गुणलं 3 ने गुणलं. आता बेरीज करून घेऊ. 3 नाशी 3 6 आणि 0 6 9 आणि 5 14 14शी 4 हातचा आला 1 4 आणि 1 5 9 5 14 14शी 4 हातचा आला 1 3 आणि 1 4 1शी 1. आपलं हे उत्तर आहे. ठीक आहे. आणखी बघू. आणखी उदाहरण आहे 57 81 गुणिला 2003. ठीक आहे. बघा 57 81 गुणिला 2003. हे उदाहरण तुम्हाला पोलीस भरतीला विचारलेलं आहे. ठीक आहे. बघा आता पहिले 3 न गुणून घेऊ. 3 1 3 3 8 24 24शी 4 हातचे आले 2. ठीक आहे. बघा 3 7 21 21 आणि 2 23 23शी 3 परत हातचे आले 2. 5 3 15 15 आणि 2 17. म्हणजे आपण 3 या संख्येला गुणलं हे आलं उत्तर. ठीक आहे. आता 0 न गुणू. 0 न कोणत्याही संख्येला गुणलं उत्तर काय येते 0. या 0 न गुणलं तरी 0. डायरेक्ट आपण 2 ने गुणू. आता पण 2 कितव्या क्रमांकाले आहे तर चौथ्या क्रमांकाले आहे. तर आपलं उत्तर बी चौथ्या क्रमांक. म्हणजे 1 2 3 जागा सोडून द्या आता डायरेक्ट. बघा 2 1 2 2 8 16 16शी 6 हातचा आला 1 2 7 14 आणि 1 15 हातचा आला 1 2 5 10 आणि 1 11. झाला. आता आपली बेरीज 3शी 3 4शी 4 3शी 3 7 आणि 2 9 6 आणि 1 7 5शी 5 1शी 1 1शी 1. हे झालं आपलं उत्तर. ठीक आहे. आता बघितलं आपण टाईप 1. आता बघू आपण टाईप 2. ठीक आहे. आता बघू आपण टाईप 2 गुणाकाराचा. बघा टाईप 2 मध्ये काय येतं 2 गुणिला 3 गुणिला 4 गुणिला 2. ठीक आहे. बघा आता गुणाकार करणार. बघा 2 3 6 असा करायचा. 2 गुणिला 3 म्हणजे 2 3 6 6 चूक 24 आणि 24 दुनी 48.
बस झाला तुमचा गुणाकार. ठीक आहे. आता बघा आणखी 3 गुणिला 2 गुणिला 1 गुणिला 4 बघा 3 दुनी 6 6 1 6 6 चूक 24 बघा झाला तुमचा हा गुणाकार. आणखी बघा 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 बघा 2 दुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16. आणखी बघू बघा 5 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1 गुणिला 0. ठीक आहे. हे उदाहरण तुम्हाला पोलीस भरतीला 2 ते 3 वेळा विचारले गेलं आणि तलाठीच्या परीक्षेमध्ये पण विचारले गेलं. जेव्हा गुणिला 0 राहतो तर उत्तर काय आहे आपलं 0. जेव्हा गुणिला 0 राहतो तेव्हा उत्तर काय असतो 0. हे उदाहरण तुम्हाला 2-3 वेळा विचारले गेलेलं आहे. ठीक आहे. बघा आणखी 4 गुणिला 2 गुणिला 5 गुणिला 3 4 दुनी 8 8 पंच 40 40 त्रिक 120 झालं आपलं उत्तर. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण गुणाकाराचा टाईप 1 टाईप 2 बघितला. पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला गुणाकाराचा टाईप 3 4 आणि 5 बघू. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.